त्या बाबतीमध्ये सर्वांना मते या बैठकीमध्ये सुनेत्रा वहिनी, पवार साहेबांना, ताईंना, वहिनींना आम्ही सगळ्यांनी अधिकार, सगळ्या सदस्यांनी अधिकार आम्ही दिलेला आहे आणि वहिनी ठरवून तो गटनेता लवकरच निवडला जाईल. आणि आपल्याला माहिती आहे की या जिल्ह्याने स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे सगळे उमेदवार होते एक चांगल्या प्रकारचं मतदान दिलं. खरं तर आज या दादा हवे होते असे सगळ्यांनी भावना व्यक्त केली. दादांच्या जाण्यानं खरंच आपल्या राज्याची, विशेषतः पुणे जिल्ह्याची खूप मोठी हानी झालेली आहे आणि दादांच्या विनाच पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो. सुनेत्रा वहिनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये आमचे आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचे सगळे सदस्य निश्चित प्रकारे करतील. आजचा विषय फक्त गटनेत्याचा होता. गटनेत्याच्या बाबतीमध्ये सगळ्या सदस्यांनी आणि सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींना तो अधिकार म्हणण्यापेक्षा सुनेत्रा वहिनी आणि सगळे एकत्र बसून निर्णय घेतला. बरं, खरं तर काल अहवाल आलता, त्या अहवालाच्या संदर्भात तुमची काय मत आहे? काल जो अहवाल आलेला आहे अजित पवारांच्या दादांच्या अपघात प्रकरणाचा जो अहवाल आला त्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे, काय सांगता तुम्ही? तर या बाबतीमध्ये तुम्हाला पाहिजे की सुनेत्रा वहिनी पाठीमागं मुख्यमंत्री स्वतः वहिनी, त्यांचं कुटुंब, भारतदादा असतील, हे सगळे भेटलेले आहेत आणि त्यांनी भेटल्यानंतर त्या बाबतीमध्ये ती चौकशी पूर्ण ताबडतोब केली जाईल असं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी केंद्राकडे सुद्धा ज्या विमानाच्या बाबतीत हे संपर्क साधलेला आहे. या बाबतीमध्ये लवकरच तो निर्णय, तो अहवाल आल्यानंतर, जो चौकशीचा मेन अहवाल आल्यानंतर त्या बाबतीत योग्य बोलणं योग्य होईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.